Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Hare Rama,
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare Hare Bol. Jai Radha, Madhav Radha, Madhav Radha. Jai Radha, Madhav Radha, Madhav Radha. Jai Radha, Govinda Radha, Govinda Radhe. Jaya Prabhupada, Jaya Prabhupada, Prabhupada, Jaya Prabhupada. Prabhupada, Prabhupada, Prabhupada. Jaya Jaya Prabhupada, Prabhupada, Prabhupada. Gaur Premanande. Jayam Vishupad Paramahamsa Pri Vrajgacharya Stotra Satya Sri Srimad His Divine Grace Srila Bhai Charanarvind Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Ki Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Skandiviti Founder Charya's Divine Grace Srila Prabhupada Ki Namacharya Srila Haridas Thakur Ki Samaveta Bhakti Vrinda Ki Harinam Sankirtan Ki Grantaraj Bhagavatam Ki Jai Nitai Gaur Premanande. All glories to be assembled devotees, all glories to be assembled devotees, all glories to be assembled devotees, all glories to Sri Guru and to Sri Gauranga, all glories to Sri Prabhupada Ki. हरे कृष्णा. तर आपलं परत सौभाग्य आहे की आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत परमपूज्य भक्तिराज स्वामी महाराज. तर महाराजांची थोडीशी ओळख करून देत आहोत. तर परमपूज्य भक्तिराज स्वामी महाराज यांचा जन्म फ्रेंच कॅनेडियन रोमन कॅथोलिक या परिवारामध्ये झाला. त्यांनी आपले अंडर ग्रॅज्युएट शिक्षण 7 वर्षामध्ये त्यांनी अंडर ग्रॅज्युएट हे शिक्षण त्यांनी घेतलं. त्यांनी 1968 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ओटावामधून फिलॉसॉफी विशेष फिलॉसॉफीने समाजशास्त्रामध्ये BA पदवी घेतली. 1968 ते 1971 या काळात ते एक समाजसेवक आणि समुपदेशक म्हणून काम करत होते. 1974 मध्ये त्यांनी इस्कॉन या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि विशेष करून त्यांची दीक्षा झाली 1974 मध्ये गुरुकारांच्याकडून. 1974 ते 1976 पर्यंत ते इस्कॉनमध्ये ओटावामध्ये सेवा करत होते. 1976 ते 1992 पर्यंत महाराज भारतामध्ये राहून श्रीधाम मायापूरमधून न्यू भक्त प्रोग्राम आणि नामभक्त विलेज प्रचार कार्यक्रम तसेच भक्तिवेदांत युवा सेवाच्या कार्यामध्ये पुढाकार घेतला. इस्कॉनमध्ये जे युथ प्रीचिंग आहे ते त्याचे फाउंडर असेल कोण असेल ते परमपूज्य महाराज आहेत. 1993 ते 2000 या काळामध्ये इस्कॉन कॅनडामध्ये सह-GBC म्हणून त्यांनी सेवा केली आणि इस्कॉन मॉन्ट्रियलमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्य केलं. 2001 ते 2004 पर्यंत महाराज इंडोनेशियामध्ये होते. तेथे 6 ग्रामीण प्रकल्पाची
आणि युवक हॉस्टेलची देखरेख त्यांनी केली. 2004 मध्ये त्यांनी राज्य विश्वविद्यालय योगर्टा येथून शिक्षणात मास्टर डिग्री प्राप्त केली आणि विशेष करून गुरुकुल या विषयावर त्यांनी तुलनात्मक अभ्यास केला. 2006 मध्ये महाराज कंबोडियामध्ये प्रचार आणि समुदाय विकास कार्यात सामील झाले आणि त्यातील ग्लोबल वर्णाश्रम एज्युकेशन सोशल कल्चर ऑर्गनायझेशन नावाची NGO स्थापन केली. त्याच वर्षी त्यांनी भारतात 13 वर्षानंतर परत आले आणि दक्षिण भारतात सह्याद्री श्रीकृष्ण बलराम क्षेत्र हा ग्रामीण प्रकल्प सुरू केला. 2007 मध्ये भारतात राष्ट्रीय वर्णाश्रम विकास समिती स्थापन करण्यात महाराजांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे आणि नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांना राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्त केले गेले. तर विशेष करून महाराजांनी आता 2023 मध्ये वर्णाश्रमवर PhD पूर्ण केली, त्यांना ती डिग्री प्राप्त झाली. तर महाराजांना डॉक्टर परमपूज्य भक्ती राघव स्वामी महाराज. तर आपलं सौभाग्य आहे की आपल्याला असे अनमोल व्यक्ती आज लाभलेला आहे आणि आजपासून जवळजवळ रविवारपर्यंत फक्त शनिवारी सकाळी क्लास नाही, शनिवारी संध्याकाळी आहे. दररोज सकाळी ते भागवत महाराजांचं आहे. सगळ्यांनी या श्रवण उत्सवाचा लाभ आपण घेऊ शकता. हरे कृष्णा. तर महाराजांचं स्वागत आपण आपल्या मंदिरमध्ये करूया. एक वेळा हरे कृष्ण महाराज बोलू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परम पूज्य भक्ती राघव स्वामी महाराज की जय. ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवंश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादं सहगण ललितं श्रीविशाखान्वितंश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुतदेवी प्रणमामि हरिप्रिये. वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. Before reciting the Srimad Bhagavatam, which is our very means of conquest, let us first offer respectful obeisances unto Narayana, the Supreme Personality of Godhead, unto Narayan Rishi, the Supremost Human Being, unto Mother Saraswati, the Goddess of Learning, and unto Srila Vyasadeva, the author. Nasta prayasya badreshu Nityam Bhagavata Sevaya Bhagavati Tamasloke Bhaktira Bhavati Naistiki. By regularly hearing the Srimad Bhagavatam and by rendering a service unto the pure devotee, all that is troublesome within the heart becomes destroyed or practically to nil, and a loving devotional service unto the Supreme Lord, whose praise with transcendental songs
it becomes established as an irrevocable fact. Idam Bhagavatam Nama Puranam Brahma Samhitam Uttama Shloka Charitam Chakara Bhagavan Rishi Dishreyasaya Lokasya Dhanyam Swasyayanam Mahat. This Srimad Bhagavatam, known as the Grantaraj, the king of all Vedic literatures, is the literary incarnation of God. It is compiled by the incarnation of God, the Srila Vyasadeva. It is meant for the ultimate good of all people. It is all successful, all blissful, and all perfect. Sri Krishna Chaitanya, Prabhu Nityananda, Sri Advaita Gadadhara, Sri Vasadi Gaura Bhakta Vrinda, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Surabhyaya Namaha. Om Surabhyaya Namaha. Om Surabhyaya Namaha. Mukhaṁ karoti vācalam tvāngum langayate girim yatkripat vande Sri Gurum Dinataranam yatkripat vande Sri Gurum Dinataranam. Hare Krishna. We have a translator? You're the translator. Okay. You look like the translator. So I'd like to welcome everyone to the morning Bhagavatam class. We are reading from Canto number 10, chapter 68, entitled The Marriage of Samba. And today, which text is on the board? 25, 26. Both. 25, huh? Right. And so we will look at both texts, but the one that's on the board is 25. That's the one we'll be reciting. Yeah. Ete Yonena Sambadaha Saha Shayasanasanaha Vrishnayas Tulyatam Nita Asmad Datta Niripasanaha Ete Yonena Sambaddaha Saha Shayasanashanaha Vrishnayas Tulyatam Nita Asmad Datta Nripasanaha Ete Yonena Sambadha Saha Shaya
Vishnayastulyatam lita Asmadatta nripasanaha Ete yonena sambadha Sahashaya shanasanaha Vishnayas tulyatam nita Asmad datta nripasanaha Ete yonena sambandha Sahashayasanaha Vishnayastulyatam nita Asmadatta nupasanaha Ete yonena sambandha Sahashayasanaha Vishnayastulyatam neta Asmadatta nupasanaha Ladies? Ete, these, yonena, by marital relation, sambandha, connected. When I say the Sanskrit, the devotee should repeat the Sanskrit. When I say the English, the devotee should repeat the English. And when you say Marathi, the devotee should repeat also. Bolo. जेव्हा महाराजी संस्कृत उच्चारण करते तेव्हा सगळेजण मागे संस्कृत उच्चारण करतील आणि जेव्हा इंग्लिश उच्चारण करतील तेव्हा सर्वजण इंग्लिश उच्चारण करतील आणि मराठी नंतर मराठी उच्चारण. This is how we learn 3 languages at once. अशा प्रकारे आपण एकाच वेळी 3 प्रकारे भाषा शिकू. Prabhupada's method. Yeah. Saha, sharing. म्हणजे समवेत. Shaya, beds. म्हणजे शय्या. Asana, seats. म्हणजे आसने. Ashanaha, and meals. म्हणजे आणि भोजन. Vrishnayaha, the Vrishnis. Tulyatam, to equality. म्हणजे समान अधिकार. Nitaha, brought. दिलेला आहे. Asmat, by us. म्हणजे आम्ही. Datta, given. म्हणजे दिलेली. Nripa asanaha, whose thrones. राजसिंहासने. Translation with no purport to this verse, and then we will go to text 26, which has a purport.
25व्या श्लोकाला तात्पर्य नाही. आपण 26व्या श्लोकात पुढे जाऊ तेव्हा भाषांतर वाचतो. It is because these Vrishnis are bound to us by marital ties that we have granted them equality, allowing them to share our beds, seats, and meals. Indeed, it is we who have given them their royal thrones. या वृष्णींनी वृष्णीशी आपले विवाहाचे संबंध जुळलेले असल्यामुळेच आपण त्यांना आपल्या समतुल्य मानलेले आहे आणि त्यांना आपल्या सोबत शय्या, आसनी आणि भोजनाचा अधिकारही प्रदान केलेला आहे. खरे तर आम्हीच त्यांना राज्य दिले आहे. Text 26. Samaravyajane shankam atapatram chapanduram kiritam asanam shayam bhunjate smad upekshaya. Translation and purport. Only because we looked the other way could they enjoy the pair of yak-tail fans and the conch shell, white umbrella, throne, and royal bed. आम्ही वृष्णींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ते चामर, शंख, श्वेतचक्र, सिंहासन आणि राजशय्या इत्यादी राजसुविधांचा उपभोग घेत आहेत. So these purports were written by disciples of Srila Prabhupada, and therefore in the very beginning many of the purports are actually references from Srila Prabhupada who commented previously on some of these pastimes. हे जे तात्पर्य आहे ती बहुतांशी प्रभुपादांचे जे पूर्वी त्यांनी जी प्रवचन दिली होती त्यामधूनच उद्धृत केलेले आहे, ते त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले आहे. Yes. So purport, Srila Prabhupada writes that the Kurus were thinking they, the Yadus, should not have used such royal paraphernalia in our presence, but we did not check them due to our family relationships. गुरूंच्या मनातील विचार श्रील प्रभुपादांनी असे व्यक्त केलेले आहेत. यादवांनी आमच्या उपस्थितीत या राजविलासांचा उपभोग घेणे मुळीच योग्य नाही, पण आम्ही कौटुंबिक संबंधांचा विचार करूनच त्यांना प्रतिबंध केला नाही. By using the words asmad upekshaya, the Kurus mean to say they were able to use these royal insignia because we did not take the matter seriously. या श्लोकातील अस्मद उपेक्षया या शब्दाद्वारे कुरु असे म्हणू इच्छित होते की यादवांना या राजसुविधांचा उपयोग करता आला कारण आपण त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. As explained by Srila Vishwanath Chakravarti, the Kurus thought showing concern about their use of these items would have been a sign of respect, but in fact, we do not have such respect for them. Since they are of inferior families, they are not to be respected, and so we pay no regard to them. श्री विश्वनाथ चक्रवर्तींनी स्पष्ट केल्याप्रमाणे कुरूंनी असा विचार केला की यादवांच्या या कृतीकडे लक्ष देणे म्हणजे ते आदराचे लक्षण ठरले असते. आपल्या दृष्टीने तर यादव मुळीच आदरणीय नाहीत. त्यांचे कुळ कनिष्ठ असल्यामुळेच त्यांना आदर करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
So this is we could say in reference to ongoing rivalry between the Yadu and the Kuru family. या संदर्भात आपण पाहत आहोत की यदुकुळ आणि कुरुकुळ यामधले जे वितुष्ट आहेत ते आपण याच्यात पाहू शकतो. The whole battle of Kurukshetra, as we know, was fought because of this rivalry between the Pandavas and Duryodhana, who was supported by his father, Dhritarashtra. आपण पाहतो की महाभारताचे युद्ध जे झालं त्यामध्ये जे पांडव होते आणि विशेषतः दुर्योधन जो त्याच्या वडील धृतराष्ट्र त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहयोगाने दुर्योधनाचे युद्ध कारणीभूत झाले. So in the Vedic culture, monarchy is meant to be, used to be, the standard for governance. वैदिक कल्चरमध्ये वैदिक संस्कृतीमध्ये monarchy was the means by which people were governance. Yeah. ज्या प्रकारे शासन केले जात होते. And of course, to train individuals, just like we know how even Krishna and Balaram, when they left Vrindavan to go to Mathura, they were sent to Gurukul by Vasudeva and Devaki to be trained as Kshatriyas. या संस्कृतीमध्ये आपण पाहतो की प्रशिक्षणाची जी आवश्यकता आहे आपण पाहतो की कृष्ण बलराम जेव्हा त्यांनी वृंदावन सोडले आणि ते मथुरेला गेले त्यानंतर वसुदेव देवकींनीही कृष्ण आणि बलराम जे स्वतः भगवंत असले तरी देखील त्यांना गुरुकुलमध्ये पाठवलं होतं. Of course, the Supreme Personality of Godhead, Krishna, does not need to go to Gurukul, but simply to show example, to set the example, he also takes up the training that is needed in the Vedic culture. वैदिक संस्कृतीने पाहायला गेले तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना प्रशिक्षणाची काहीच आवश्यकता नाही, परंतु एक आदर्श स्थापित करण्यासाठी ते देखील गुरुकुलमध्ये गेले आणि त्यांनी तिथे प्रशिक्षण प्राप्त केले. Unless one receives this type of training and education, which is based on understanding the principles of dharma, one will not know how to deal with situations of adharma. धर्मतत्वावर आधारित प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणालाही वैदिक संस्कृतीमध्ये समजणार नाही की विविध परिस्थितींमध्ये त्याने कशा प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे. As long as we are here in the material world, as described in the Bhagavad Gita, there is that constant rivalry between the divine and the manyak, between dharma and adharma. जोपर्यंत आपण या भौतिक जगतामध्ये आहोत तोपर्यंत आपण पाहतो की येथे धर्म आणि अधर्माचं जे विदुष्ट आहे युद्ध आहे ते सुरूच राहणार आहे. Actually, the principles of dharma are very intricate and not so easy to understand. धर्मांची जी तत्व आहेत ती समजण्यासाठी खूप क्लिष्ट आहेत आणि सहजगत्या समजणारी नाहीत. And unless one gets
a proper training, which generally takes many, many years, one will not be effective in executing one's duty as a ruler or as a king. Yeah. जोपर्यंत व्यक्ती या धर्मतत्वांचं योग्य प्रकारे प्रशिक्षण प्राप्त करत नाही, तोपर्यंत एक शासक किंवा राज्यकर्ता म्हणून तो त्याची कर्तव्ये योग्य प्रकारे विहित करू शकत नाही. Yeah. Of course, this whole incident is, for those who are following on a daily basis, is quite an involved lila, marriage of Samba, and the whole whole differences that occurred actually, which is being addressed here by Lord Balaram. Yeah. जे दररोज येऊन हा प्रसंग ऐकत आहेत त्यांना हा प्रसंग सहजरित्या समजू शकतो, कारण की येथे बलरामजी चा संवाद आहे आणि ते जे काही सामाच्या विवाहा संदर्भातील प्रसंग चालू आहे तो समजण्यासाठी अगोदरचं ऐकणं देखील फार महत्त्वाचं होतं. So the point being that naturally a personality like Balaram, who like Krishna represents and is meant to uphold the principles of dharma, therefore we should try to understand why he is what he is speaking and why he is taking the decisions he'll be taking. आपण पाहतो की कृष्णाप्रमाणेच श्री बलराम जे आहेत ते देखील धर्मतत्वांना उच्च स्थानावर ठेवण्यासाठी एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठीच त्यांचा उद्देश आहे. तर तो करण्यासाठी ते हा जो प्रसंग आहे त्यामध्ये जे विशिष्ट कार्य करत आहेत ते आपण पाहू शकतो. It is especially of importance actually for devotees. Devotee actually means someone who is following the principles of dharma and who is meant to provide guidance and help others understand about the principles of dharma. वास्तविक पाहता की ही सर्व तत्वे एका भक्तासाठी आहेत. जोपर्यंत एक भक्त त्यांना समजून घेऊन आचरणात आणत नाही तोपर्यंत तो दुसऱ्यांना ती शिकवू शकत नाही आणि तेच त्याचे कार्य आहे. And amongst the devotees, it is especially the responsibility of those who are receiving, who are meant to receive Brahmanical training. Brahmanas are the ones who will actually give proper guidance as well as training to Kshatriyas. वास्तविक पाहता हे जे प्रशिक्षण आहे ते ब्राह्मण जे डिवोटीज आहेत, भक्त आहेत, मूळतः ते ब्राह्मण बनू इच्छितात त्यांच्याकरिता आहे आणि ज्याद्वारे ते पुढे एक कारण एक ब्राह्मणच अयोग्य प्रकारे व्यक्तींना किंवा समाजाला मार्गदर्शन करू शकतो. You see, throughout the Bhagavatam especially, and other Vedic literatures, including, of course, Bhagavad Gita, again and again, so many references are there, isn't it? To Kshatriyas, to Brahmanas, to various members of the Varnashrama system. आपण पाहतो विशेषतः श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेमध्ये समाजाच्या स्तरातील क्षत्रिय असतील, ब्राह्मण असतील यांना अनेक उपदेश केलेले आहेत. We should never think, because sometimes we may tend to think that way, wrongly, but we should never think that these are like antiquated, old, not practical divisions or responsibilities within society. आपण असा विचार करतो बहुतांशी, परंतु आपण असा विचार नाही केला पाहिजे की ही जी धर्मतत्वावर आधारलेली वर्णाश्रम पद्धती आहे याच्यामध्ये जे उत्तरदायित्व प्रत्येक समाजाला दिलेलं आहे, प्रत्येक वर्ण
प्रत्यक्षरित्या प्रॅक्टिकल नाही असं बरेच जण विचार करू शकतात, पण असा आपण विचार करू नये असं In, वाटतं. in our temples, such designations and responsibilities that go with these different positions are somewhat secondary, but they are actually very important in the outside world, in the general society. Yeah. आपण मंदिरामध्ये पाहतो की बरेच उत्तरदायित्व बऱ्याच जणांना दिलं जातं, जे आपण इथे मंदिरमध्ये भक्त रूपाने आपण पाहतो तेव्हा ते इतकं प्राथमिकदृष्ट्या समोर येत नाही, परंतु बाहेरचा जो समाज आहे त्यामध्ये या सर्व वर्ण व्यवस्थेला खूप महत्त्व आहे. And because we are not simply meant to live, although we have a wonderful temple here, but we're not simply meant to live, in the walls of the temple. Even as devotees, one of our primary, especially in the condition, looking at the state of affairs in the world today, our primary activity as devotees is to be outside in general society, and therefore we need to have proper understanding of how society is meant to properly function. आपण जरी भक्त असतो, मंदिरामध्ये राहत असतो, तरी पण आपण बाहेर जाणं अपेक्षित आहे, आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा हे जग कसं कार्य करतं हे लक्षात घेऊन तिथला जो समाज आहे त्यांच्याशी, कारण की तो वर्णव्यवस्थित आहे आणि या उत्तरदायित्वांमध्ये तो निगडीत आहे, तर आपण त्यांच्याशी कसं डील केलं पाहिजे याचा आपल्याला समजूत असली पाहिजे. Because Krishna is the Supreme Personality of Godhead, perfect and complete, therefore his creation is also perfect and complete. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण हे परिपूर्ण आणि परफेक्ट आहे, त्याच्यामुळे त्यांची जी व्यवस्था आहे त्यांनी येथे केलेली आहे ती देखील पूर्णतया परिपूर्णच आहे. And not only his spiritual creation is perfect and complete, his material creation is also perfect and complete. त्यांचे आध्यात्मिक जगत परिपूर्ण देखील परिपूर्णच आहे, पूर्णच आहे आणि परफेक्टच आहे. त्याचप्रमाणे त्यांचे जे भौतिक क्रिएशन आहे, भौतिक जे ते पण परिपूर्णच आहे आणि पूर्ण देखील पूर्णच आहे. And therefore Krishna has actually created a perfect system within which society, members of society are meant to function. त्यामुळे भगवंतांनी या ठिकाणी देखील तशीच व्यवस्था केलेली आहे जी पूर्ण आहे आणि ज्याच्यामध्ये समाजातील सर्वजण एकत्रितरित्या कार्य करू शकतात. And therefore in the 7th canto of the Srimad Bhagavatam, beginning from chapter 11, the last 5 chapters of the 7th canto, which is describing the whole system of Varnasrama. Therefore we find titles like the perfect society for social divisions, the perfect society for spiritual divisions. आपण 6व्या स्कंदामध्ये पाहतो की 7व्या स्कंदामध्ये 11व्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत आपण प्रत्येक अध्यायामध्ये त्याचे शीर्षक पाहतो. ते शीर्षक असे आहेत की समाज व्यवस्था, भौतिक समाज व्यवस्था, आदर्श भौतिक समाज व्यवस्था आणि आदर्श आध्यात्मिक समाज व्यवस्था. Yes. Very important for us to try and understand this point, that in creating this world, in creating this material world, Krishna has given, especially through this system of Varna and Ashrama, the perfect means and the perfect way by which we can live in such a way that we more easily and more quickly can become advanced spiritually. आपण पाहतो की भगवंतांनी ही जी समाज व्यवस्था दिलेली आहे ती अशा प्रकारे त्यांनी तयार केलेली आहे की त्यामध्ये जे कोणी घटक आहेत ते अतिशय गतीने आध्यात्मिक
कार्यांमध्ये आध्यात्मिक स्तरात प्रगती करू शकते. Yes, and part of that is to actually systematically learn these different sciences, this knowledge, this perfect knowledge. Krishna is giving us perfect spiritual knowledge. Krishna is giving us perfect material knowledge. आणि यामध्येच कृष्णाने जे आपल्याला परिपूर्ण ज्ञान दिलेलं आहे त्यामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करण्याचं क्रमाक्रमाने त्यातून प्रशिक्षित होण्याचं देखील प्रयोजन आहे. Yes. And therefore, many years ago, Srila Prabhupada, he wanted that we establish in all of our centers, I'm sure some of you have heard this, he wanted that within each center we have systematic teaching and learning of these Vedic sciences. That's what he spoke about, Varnashram College. आणि बरेच वर्षापूर्वी आपण पाहतो की श्रील प्रभुपादांची ही इच्छा होती की त्यांच्या प्रत्येक केंद्रामध्ये अशी व्यवस्था असावी की तेथे प्रशिक्षण दिलं जावं या धर्मतत्वांचं या वैदिक ज्ञानाचं जे अतिशय सुनियोजित असेल. Who has heard Srila Prabhupada's instruction about establishing Varnashram College? वर्णाश्रम कॉलेज स्थापन करण्याची जी आज्ञा आहे ती कोणी ऐकलेली आहे का? प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे विचारतायत महाराज. Who has heard Prabhupada's instruction about establishing Varnashram? Who has not heard about? कोणी ऐकलेली नाही, कोणाला माहिती नाही. My God. देवा. Is it? I guess that's why we're here. No, I mean, this is very basic. Prabhupada, sometimes we assume that people know different things. From the early days, I mean, during Prabhupada's physical presence, he spoke quite clearly, quite extensively on the need to systematically study our Vedic culture in terms of not only the spiritual dimension of our culture, Vedic culture, but also the material dimension, which is called Varnashrama Dharma. श्रील प्रभुपाद जेव्हा भूतलावर होते तेव्हा त्यांनी काही गोष्टींवर भर दिला. त्यात आपण आध्यात्मिक जगण्याचे जे पैलू आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. परंतु आपण या भौतिक जगामध्ये राहत आहोत यातील जे विविध पैलू आहेत ते देखील त्यांनी त्या माध्यमातून वर्णाश्रम कॉलेजच्या माध्यमातून आपण क्रमाक्रमाने एका योग्य पद्धतशीर रीतीने शिकले पाहिजे याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. And that instruction, that particular instruction is in this book here, which is called Speaking About Varnashrama. Speaking, okay, my second question, how many have not heard about this book, Speaking About Varnashrama? Raise your hands. कोणी ही जो ग्रंथ आहे आपल्याला ऐकलेलं नाहीये, Speaking on Varnashram धर्म नावाचा. It was high time we come here. मी एकदम बरोबर ठिकाणी आलो. But I came last time, I spoke on this. मागच्या वेळी मी आलो होतो तरी मी याच संदर्भात बोललो का असं महाराज म्हणतायत. Forgetfulness in Kali Yuga is very prominent. खूप विसरलो आहे तो. My God. Okay. So actually we have extra copies of this. I don't know when it will be made available, but I highly recommend not only that devotees, especially in our temple and the congregation, but there should be like weekly reading and discussion on Varnashrama. Just like many temples, once a week they hear from Prabhupada Lilamrita, so that we can know who is Prabhupada. It's also very important once a week for half an hour, 45 minutes, to read about and hear what Prabhupada said about Varnashrama. And I highly recommend it to the local authorities. आणि हेच हा जो ग्रंथ आहे तो प्रभुपादांनी वर्णाश्रम धर्म सांगितला आहे. याच्याबद्दल जे सांगितलं वर्णाश्रम धर्माबद्दल याच्या संदर्भात आहे. आणि आपण पाहतो की
याचं महाराज म्हणतात की ते अपेक्षा अशी करतात की याचं आठवड्यामधून एकदा तरी वाचन व्हावं, ज्याप्रमाणे आपण प्रभुपाद लीलामृत वाचत असतो आठवड्यातून एकदा, त्याप्रमाणे 30 ते 45 मिनिटे विशेषतः मंदिराचे व्यवस्थापकीय जे मंडळ आहे त्यांना महाराज संबोधित करून म्हणतात की त्यांनी हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा की याचं आठवड्यातून एकदा तरी वाचन व्हावं. And you will be pleased to know, at the risk of, maybe making this book more available, but this book is also available online quite recently because it was written by devotees. This is not my personal book, by the way. This was written by a committee of devotees way back, about 50 years ago, or 40 years ago, something. So to promote this book, it was recently, and I can give the link. It has been made available in digital format as well, right? हे पुस्तक आता जरी म्हणजे उपलब्ध नसलं तरी ऑनलाईन ते उपलब्ध आहे. आणि हे माझं पुस्तक नाही महाराज म्हणतात, हे 40 वर्षापूर्वी इस्कॉनमधील एका कमिटीने कंपाईल केलेलं पुस्तक आहे, जे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते अवेलेबल होऊ शकतं आणि ते PDF किंवा डिजिटल फॉर्मॅटमध्ये देखील उपलब्ध आहे. These seminars are just these seminars like on Dharma Shastri, that's only for temple devotees or what? Most, huh? Temple and outside devotees also, okay. Might be good just to mention that there will be 3 seminars because it's very much connected with Varnashram, called, we're more accustomed to Bhakti Shastri, so this is on Dharma Shastri. धर्मशास्त्री नावाचं महाराज एक सेमिनार घेणार आहेत, जे सर्व भक्त आणि बाहेरच्या लोकांसाठी देखील हा सेमिनार आहे, महाराज घेणार आहेत. सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा. शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस हा सेमिनार आहे. बाहेर त्याचं वेळापत्रक लावलेलं आहे. It's past 9 o'clock. If there's a few minutes available for any questions or comments. काही मिनिटं बाकी आहेत, तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता महाराजांना. Mike is there? Yes. Hare Krishna. Maharaj, please accept humble obeisance with lotus spirit. We are so fortunate we are having one of these issues here. Maharaj, my question is, this deep dark Kali-yuga, how practically is applicable to follow Varnashram nowadays? You dare ask that question? I'm sure you're speaking on behalf of somebody else. प्रश्न विचारले की या कलियुगामध्ये वर्णाश्रम इतकं घोर कलियुग आहे, यामध्ये वर्णाश्रम प्रात्यक्षिकरित्या पालन करणं कसं शक्य आहे? I'm sure the question is not coming from you. तुमचा प्रश्न नाही. But I will take the question in good spirit. There's a simple reply, simple answer, and there's a more elaborated one. I'll give the simple reply. Right? दोन प्रकारचे यावर उत्तर आहेत. एक आहे अतिशय साधारण आणि एक अतिशय विस्तीर्ण. मी महाराज म्हणतात त्यातील जे सामान्य उत्तर आहे ते मी आता देतो. And I will give the reply in the form of a question. आणि मी हे उत्तर एका प्रश्नाच्या माध्यमात देतो. And you can answer that as you wish. And the question is as follows.
would our illustrious founder Acharya, His Divine Grace, Srila Prabhupada, would he have not given this instruction to actually re-establish our Vedic culture by, to use his own words, reverting to the system of Varna and Ashrama, if he knew it was not practical and possible? आपले जे महान संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वर्णाश्रम धर्म जो आहे तो जर प्रॅक्टिकल नसता तर अशी आज्ञा दिली असती का की पुन्हा याची स्थापना करण्याची आवश्यकता आहे? ही आज्ञा त्यांनी दिली असती का जर ती खरंच प्रत्यक्षरित्या उतरणार नसतं तर? Just on that basis, isn't it? Why would not only Srila Prabhupada but previous acharyas as well, and there are so many important and direct and very clear instructions from Srila Bhaktivinoda Thakur, from Srila Bhaktisiddhanta Saraswati Thakur, and more so from our founder Acharya Srila Prabhupada, why they would give these instructions, why it would be there in the Bhagavatam if it was not practical and possible. जर हे शक्य नसतं, प्रत्यक्ष नसतं, तर श्रील प्रभुपाद, त्यांचे गुरु महाराज श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराज आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी याबद्दल का उपदेश दिले असते वर्णाश्रमाबद्दल, जर ते खरंच शक्य नसतं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यायोग्य नसतं तर? And I'll just paraphrase the instruction that we find in this book, the instruction by Srila Prabhupada regarding Varnasrama, where he mentions, I think it was, 1974. So 74 means 60 years ago. That we should immediately establish Varnashram colleges in all of our centers. And wherever we have temples and projects, we should immediately establish Varnashram colleges. आणि 1974 मध्ये बहुतांशी या पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे एक उपदेश आहे प्रभुपाद, ज्याच्यामध्ये प्रभुपाद खूप गांभीर्याने हे सांगतायत की ज्या ज्या ठिकाणी आपलं केंद्र आहे, सेंटर आहे, त्या ठिकाणी वर्णाश्रम कॉलेजची स्थापना त्या केंद्राने केलीच पाहिजे. To this day, we remain confused about the word immediately. आजपर्यंत तात्काळ म्हणजे इमिजिएटली या शब्दाबाबत आपण अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीत आहोत की तात्काळ म्हणजे काय? Because where are the Varnashram colleges? कारण आपण वर्णाश्रम जे कॉलेज आहे ते स्थापित केले नाही. I hope this answers the question. Any other? अजून कोणाचा प्रश्न आहे? Yes, 2 hands. Yes. Hare Krishna Maharaj, thank you so much for your wonderful class. Maharaj, now most of the devotees are living in cities. So That's the problem. That's the problem. Your question? So considering this point, it's a problem. So is possible to practice Varnashram only by living in village, rural areas and farm communities, or is it possible to do it in the city as well? With IT jobs and. Have you tried plowing in the streets of wherever here? What is Vedic economy? Rishi Goraksha. Yeah, you know the answer, right? रोजचा प्रश्न आहे की या शहरी जीवनामध्ये व्यक्तीने कशा प्रकारे वर्णाश्रमाचं पालन करता येईल, त्याला
त्याच्यासाठी आपण गावाकडे जाणं गरजेचं आहे किंवा कृषी क्षेत्रांमध्ये जाणं गरजेचं आहे. And you are Grihastha, correct? Yes. Have you read the last 5 chapters of the 7th canto, Srimad Bhagavatam? Yes. Yes. So in chapter 11, Prabhupada mentions how the vast majority of householders, their occupation is meant to be in connection with Krishi production. 11व्या अध्यायामध्ये 7व्या स्कंदाच्या प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात की जो गृहस्थ आहे त्याचं जो व्यवसाय किंवा उदरनिर्वाहाचं साधन आहे हे मूळतः कृषी आणि गोरक्षेवर आधारित असलं पाहिजे. Your job may be there today, but there is a tomorrow. And it has happened and it will continue to happen. See, we have to understand, yes, majority of people, majority of devotees also are in the cities, but that is not meant to be the natural, and it is not the standard way for the vast majority of people, the vast majority of devotees to live as well. बहुतांश भक्त भले ते शहरामध्ये राहत असतील परंतु हे स्वाभाविक जीवनशैली नाही जगण्यासाठी जी एका भक्ताने जगली पाहिजे. त्यामुळे महाराजांचं आव्हान आहे की गावाकडे जाऊ. At the same time, within the cities, we want a preaching purpose. Preaching purpose is important. So how do we balance both that? We should be in the cities mainly and primarily for preaching. So if you are a frontline preacher in the city, welcome. Otherwise, you have no business in the city. महाराज प्रश्न विचारला की जे प्रचारक आहेत त्यांना तर शहरात राहावं लागेल, मग त्यांचं कसं? महाराज म्हणतायत की जर तुम्ही पट्टीचे प्रचारक असाल तरच तुम्ही शहरात राहिलं पाहिजे, अन्यथा तुमचं शहरात. Looks like he's a good translator. Our preaching basis at present should be, or can be, but not exclusively. Our preaching basis can be the cities, should be the cities. Our living basis should be the country. We should raise our children. As parents, we should opt to raise our children in the country, in village. That is the Vedic culture, that is the Vedic norm, that is the Vedic standard. And then the result of this will be that both materially as well as spiritually we will benefit. We will get the maximum benefit within the shortest period of time. And the opposite will be there if we choose the other way. आणि प्रचाराकरताच शहरामध्ये राहणं गरजेचे आहे, परंतु जर आपल्याला वैदिक योजनेनुसार चालायचं असेल तर सर्वांनी गावामध्ये राहिलं पाहिजे आणि त्याद्वारे व्यक्ती आध्यात्मिकरित्या देखील जलद गतीने प्रगती करू शकतो. Yes? I understand that the devotee behind you has a question, I believe also. Yes. Hare Krishna Maharaj. Thank you for the nice class. तुम्ही मराठी प्रश्न विचारा. महाराज ॲक्च्युली तुम्ही जे वर्णाश्रम कॉलेजबद्दल सांगितलं, वर्णाश्रम कॉलेजेस मध्ये जी मुलं येतील ती तर नॉर्मल मटेरियल स्कूलमधून आलेली मुलं असतात, तर ती वर्णाश्रम कॉलेजमध्ये कशी काय येतील? आणि इस्कॉनचे बरेच गुरुकुल आपल्याला काही कारणामुळे बंद करायला लागले, तर आपण भविष्यामध्ये वर्णाश्रम पद्धतीचे कॉलेज कसे काय निर्माण करू शकतो? तर अशी सगळी ते मटेरियल वर्ल्ड बनली आणि बहुतेक मुलं जे असतात ते आता इंटरनॅशनल बोर्डकडे वळतात. त्यांना इंडियन स्कूल्स, त्यांना इंडियन भारतीय संस्कृती शिक्षण पद्धती नको आहे, त्यांना इंटरनॅशनल शिक्षण पद्धती हवी. तर हे वर्णाश्रम कॉलेज पद्धती आपण कसं काय इम्प्लिमेंट करू शकतो? This question is that now we see many if we are going to establish a Varnashram college, there will
come the students from material backgrounds. And there, The students which will come in our Varnashram college yeah. will be from material background, and now we see that many people are tending to take education in international colleges. So how will they get attracted to our Varnashram college? Our Varnashram College is an international college. आपली Varnashram college देखील एक आंतरराष्ट्रीय कॉलेज आहे. Our Varnashram College is beyond international. आपली Varnashram college हे इंटरनॅशनलच्या देखील पलीकडे आहे. Interplanetary. आंतरग्राहिक आहे. See, international. We need to understand, and we won't until we actually establish Varnashram colleges, because Varnashram College is meant to introduce us to the standard Vedic sciences that most of us don't know about, have not been trained, and therefore we cannot relate to it. वर्णाश्रम कॉलेज जोपर्यंत स्थापित होत नाही आणि त्यामध्ये जे प्रशिक्षण प्राप्त होणार आहे, जे वैदिक शिकवणीवर आधारित आहे, ते जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महात्म्य महत्त्वच कळणार नाही. There are 4 basic sciences. I think we spoke about that, but again, maybe it's already too many years. Chaturvidya. Chaturvidya. There are 4 Vedic cultures based on 4 standard, unchanging sciences that address both our spiritual as well as our material needs. वैदिक संस्कृती ही चतुर्विद्या म्हणजे 4 विज्ञानांवर आधारित आहे, जी मुख्यतः भाष्य करते आपल्या आध्यात्मिक तसेच आपल्या भौतिक गरजांबद्दल. Yes. The Varnashram College is made up of 4 basic faculties. Faculty of Philosophy, Anvikshiki. Faculty of Education, Trayi. Faculty of Politics, Dandaniti. And Faculty of Economics, Varta. These are 4 standard Vedic sciences that we are not teaching within our society amongst our devotees. Therefore, how we can revive and establish Vedic culture? वर्णाश्रम कॉलेजमध्ये 4 मुख्यतः विभाग असतील. एक शिक्षणाचा विभाग, एक इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेचा विभाग, पॉलिटिक्स म्हणजे समाजशास्त्र राजकारणाचा आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाचा. जोपर्यंत ही शास्त्र शिकवली जात नाहीत आणि आपण त्याला योग्य प्रकारे समजून घेत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व कसं कळेल? Yes. So, Hare Krishna Maharaj, my question is, according to Varnashram Dharma, one should become his profession according to his qualities or gunas. And because of this, because education system, we got into that service of Shudra Varna. But inherently, somebody has, let's say, Kshatriya qualities or Vaishya qualities. So, is he supposed to change the qualities now or change his profession? प्रश्न असा आहे की मूळतः शास्त्रानुसार गुण आणि कर्मानुसार व्यक्तीने त्याचं जे व्यवसाय आहे तो निवडला पाहिजे. परंतु या भौतिक समाजव्यवस्थेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक जण शूद्र वर्णामध्ये आज कार्य करीत आहे. तर आताच्या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे? मी त्या ज्या माझे गुण आहेत, गुणधर्म आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे का माझ्या आताच्या व्यवसायाचा त्याग केला पाहिजे? See, by establishing Varnashram College, one of the basic teachings that will be there within the early period of training and formation is to identify the Varna of an individual. And according to that Varna, one will be directed to a particular type of education that will bring a particular occupation or profession. So unless we are understanding our natural
material inclinations according to the guna. That's the whole idea, that Varnashrama is recognizing that we are not immediately so easily situated above the modes of material nature. So therefore there's a whole system to help individuals identify and know their varna, and accordingly the varna is what dictates one's education and profession, and varna is what dictates also one's ashram. वर्णाश्रम कॉलेजच्या सुरुवातीच्या काळामध्येच अशा प्रकारची शिक्षण प्रणाली आहे की जो कोणी त्यामध्ये शिक्षण घेईल त्या सुरुवातीच्या प्रारंभीच्या काळातच त्याचा वर्ण कोणता असेल हे त्यातून जाणून घेतलं जातं आणि त्याद्वारे त्याच्या गुणांनुसार पुढील शिक्षण पद्धतीमध्ये त्याचं विभाजन केलं जातं आणि हे अत्यंत गरजेचं आहे की आत्ता जर त्याला कळालं की त्याचा वर्ण कुठला आहे तर तो त्याप्रमाणे कार्य करू शकेल आणि तो त्या प्रकारे, कारण की सहजगत्या या भौतिक ॲस्पेक्टला दुर्लक्ष करून आपण आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. त्याच्यामुळे हा फॅक्टर कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे की त्याचा वर्ण कुठला आहे, त्यानुसार त्याला आध्यात्मिक प्रशिक्षण दिलं जाईल. We'll be happy to take further questions if there are, maybe later. Would like to just mention that we have actually copies of this book. If anyone would like to get a copy, they're available here. And we do need to put an end to our morning program. Jai Grantaraj Srimad Bhagavatam ki, Jai Sri Prabhupada ki. या ग्रंथाचे कॉपीज या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी येऊन घेऊ शकतात आणि ज्यांना काही प्रश्न असतील ते नंतर विचारू शकतो. हरे कृष्ण. तर प्रथम आपण महाराजांना धन्यवाद देऊया. हरे राम हरे राम. तुम्ही महाराजांनी जे श्री प्रभुपादांनी त्यांचं जे आंतरिक हृदय होतं वर्णाश्रमविषयी ते महाराज प्रकट करत आहेत आणि त्यांची इच्छा आहे की वर्णाश्रमविषयी आपल्याला माहिती मिळावी आणि त्या पद्धतीने आपण कसं कार्य करावं. तर त्याविषयी आपल्याला उपलब्ध आहे पुस्तक ग्रंथ. तर जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि महाराज त्याच्यावर साईन सुद्धा करतील. तर याविषयी आपल्या मंदिरमध्ये शुक्रवार शनिवार आणि रविवार 3 दिवस, शुक्रवार शनिवार सायंकाळी 5 ते 7 आणि रविवारी 10:30 ते 12:30 सकाळी या 3 दिवस महाराज याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सेव्ह विलेज, सेव्ह काऊ, सेव्ह कल्चर असा विषय आहे. त्याला धर्मशास्त्री म्हणून नाव दिलेलं आहे. जर कोणा भक्तांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर ते इथं सहभागी होऊ शकतात. शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी 5 ते 7 आणि रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 आपल्या सेमिनार हॉलमध्ये हे सेमिनार्स आहेत. याची फी काही नाही, फ्रीमध्ये हा कोर्स ठेवलेला आहे. ज्या भक्तांना याच्यामध्ये सहभागी घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. तर आपण आजच्या सकाळच्या भागवत वर्गामध्ये महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. तर महाराजांना धन्यवाद देऊया. एक वेळा हरे कृष्ण म्हणून. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. परम पूज्य भक्तिराम गोस्वामी महाराज की जय. We have 2 devotees here. If anyone has questions, they can ask to our Jaidev, who's behind here, and Yuri. They'll be happy to take questions. महाराजांच्या बरोबर 2 भक्त आले. कझकिस्तान से जयदेव, तो यूरी, रशिया से, तो इनको भी हम मंदिर में स्वागत करते हैं. एक बार हरे कृष्ण बोलो. हरे कृष्णा 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 हरे
अध्ययन किया है उसको पालन नहीं कर रहे। हरे कृष्ण। And thank you to translator. Good translator. किसी को अगर कुणाला पुस्तक घ्यायचं असेल तर महाराज साइन करतील, तुम्हाला घ्यायचं घेऊ शकता. कोण आहे? येस येस प्लीज कम.